अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रतकथा आणि चमत्कार. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, 12 ऑगस्ट मंगळवारी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो, कारण आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. चला तर मग या निमित्ताने आपण अंगारकी चतुर्थीची प्राचीन व्रतकथा, त्यांचे महत्त्व आणि त्यातील चमत्कार जाणून घेऊया. प्राचीन काळी अवंती नगरीत अग्निहोत्री ऋषी भारद्वाज राहत होते. ते गणेश भक्त आणि वेदांचे उत्तम जाणकार होते. एकदा ते क्षिप्रा नदीवर स्नानासाठी गेले असताना त्यांना तिथे एक अप्रतिम सौंदर्य असलेली अप्सरा जलक्रीडा करताना दिसली. तिच्या रूपाने प्रभावित होऊन त्याचे तेज द्रवीभूत झाले. पृथ्वीने ते तेज धारण केले आणि त्यातूनच एक पुत्र जन्माला आला. त्याचं नाव ठेवले गेले अंगारक. अंगारक हा पृथ्वीपुत्र म्हणूनही ओळखला गेला. त्याच्या वर्ण अंगाराप्रमाणे लालसर होता. लहानपणापासूनच त्याने कठोर तपश्चर्या सुरू केली आणि अखेर श्री गणपतीला प्रसन्न केले. गणपती बाप्पांनी त्याला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. अंगारकने विनंती केली, माझे नाव लोकांच्या स्मरणात सदैव राहावे आणि माझ्या नावाने एक विशेष चतुर्थी ओळखली जावी. गणपती बाप्पांनी आनंदाने वर दिला. ज्या दिवशी तू मला प्रसन्न केलेस ती चतुर्थी त्याला आता अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी जो भक्त हे व्रत करेल त्याचे सर्व संकटे दूर होतील, मनोकामना पूर्ण होतील आणि त्याला सुख, शांती, बुद्धी व यश प्राप्त होईल. गणपतीच्या कृपेने अंगारका एक भव्य मंदिर बांधले आणि त्यात 10 हाताच्या मंगलमूर्ती रूपांची गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापित केली. असा विश्वास आहे की या रूपाची पूजा करणाऱ्यांना सर्व इच्छा पूर्ण होतात. अंगारकाने स्वतः अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळले आणि त्याला स्वर्ग व शाश्वत आनंदाची प्राप्ती झाली. व्रत कसे करावे? या दिवशी सकाळपासून उपवास केला जातो. उपवासात फक्त फळ, दूध, पाणी किंवा फळाचा रस घेतला जातो. गणपतीची स्थापना करून तुपाचा दिवा लावला जातो. गणेशाला प्रथम शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घातले जाते. गंध, फूल, दुर्वा व मोदकांचे नैवेद्य अर्पण केला जातो. रात्री चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा करून अंगारकी चतुर्थीची व्रत वाचली जाते, ऐकली जाते. नंतर चंद्राला आराध्य देऊन उपवास सोडला जातो. 21 मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यापैकी 5 मोदक ब्रह्मांडांना, 5 चंद्राला अर्पण केले जातात आणि उरलेले स्वतःसाठी ठेवले जातात. व्रताचा चमत्कार व फायदे. सर्व प्रकारचे संकट, अडचणी व अडथळे दूर होतात. गणपती विघ्नहर्ता असल्याने जीवनातील अडथळे नष्ट होतात, मनोकामना पूर्ण होतात. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे यश, कीर्ती व पराक्रम मिळतो. बुद्धी, विवेक व सुखशांती प्राप्त होते. एक अंगारकी चतुर्थीचे फळ म्हणजे 21 संकष्टी चतुर्थीचे फळासमान आहे. मित्रांनो, वैवाहिक जीवनातील वाद मिटतात, संतान प्राप्ती होते आणि मंगळ दोष कमी होतो. इतिहास व पुराण सांगतात की युधिष्ठिराने राज्यप्राप्तीसाठी हे व्रत केले होते. अनेक भक्त सांगतात की या व्रतामुळे त्यांना अचानक यश मिळाले, आजारातून मुक्ती मिळाली आणि कुटुंबात सौख्य मिळाले. काहींच्या व्यवसायात प्रगती झाली, काहींना जीवनात नवी संधी मिळाली. अंगारकाने स्वतःचे हे व्रत करून स्वर्गात अमृतपानाचा अधिकार मिळवला. भक्ताच्या अनुभवावरून असे दिसते की हे व्रत केवळ भौतिक सुखच देत नाही, तर आध्यात्मिक उन्नती व गणपतीची कृपाही देते. म्हणूनच भक्तांनी श्रद्धेने व विधीपूर्वक हे व्रत काढावे, कथा वाचावी किंवा ऐकावी आणि गणपतीची मनापासून पूजा करावी. असे केल्यास नक्कीच जीवनातील सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि यश, सुख व शक्ती प्राप्ती मिळते. जर तुम्हाला अंगारकी चतुर्थीबद्दल काही खास अनुभव किंवा पूजेचे खास उपाय माहीत असतील तर ते नक्की कमेंटमध्ये लिहा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या व्रत, उपास, वास्तुशास्त्र, ज्योतिष किंवा आध्यात्मिक विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हेही कळवा. मित्रांनो, जर हा ब्लॉग तुम्हाला आवडेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ आणि ओम गंग गणपतये नमः.